नमस्कार. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्रातील घटक 4मध्ये आपण याआधी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे बघितलं होतं आणि एकात्मतेशी संबंधित असणारी मूल्यसुद्धा बघितलेली होती. आणि एकात्मता साधण्यासाठी राज्याने कोणकोणती भूमिका बजावली हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. यानंतर आपल्याला बघायचं आहे भारत या देशाची एकात्मता कशा प्रकारे निर्माण झाली, भारतात एकात्मता कशा प्रकारे साधण्यात आली, त्यामध्ये संविधानाची काय भूमिका होती, भारतीय जनतेची काय भूमिका होती आणि राष्ट्रासमोर कशा प्रकारे एकात्मता निर्माण करण्यासाठी आव्हाने निर्माण झाली, हे सगळं गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या आहे. आता तुम्हाला माहीत आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 साली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारतासमोर अतिशय महत्त्वाच्या अनेक समस्या होत्या. त्यामध्ये आर्थिक मागासलेपण होतं, गरिबी, निरक्षरता आणि सामाजिक विषमता अशा वेगवेगळ्या समस्या या भारताच्या जनतेसमोर, भारतीय समाजासमोर होत्या. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचं कार्य करणं हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कार्य होतं आणि हे कार्य करत असतानाच लोकांमध्ये एकतेची आणि एकात्मतेची भावना निर्माण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य होतं. आणि त्याचबरोबर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांच्या आधारेच या सगळ्या गोष्टी साकार होईल अशी कल्पना घटनाकारांसमोर सुद्धा होती आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांनी घटनेतसुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येते. कारण स्वातंत्र्यानंतर देशाची एकात्मता जपणं आणि ती बळकट करणं हे अतिशय आवश्यक होतं आणि ही एकात्मता लोकात आपोआप निर्माण होत नव्हती. त्यासाठी प्रादेशिक वांशिक भिन्नता जरी असून, प्रादेशिक आणि वांशिक आणि भाषिक भिन्नता जरी भारत देशात असली तरीही देशामधील नागरिकांत किंवा देशांमधील जनतेत आपण एक आहोत अशी भावना निर्माण करणं हे अतिशय आवश्यक होतं आणि ही भावना निर्माण करण्यासाठीच अनेक प्रयत्न भारतात केलेले आपल्याला दिसून येते. एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की काही प्रयत्न घटनेत संविधान निर्मात्यांनी जाणीवपूर्वक केल्याचंही आपल्याला दिसून येते आणि ही एकता एकात्मता हे लोकशाहीचं हे काय अतिशय महत्त्वाचं असं साधन आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग हा अतिशय आवश्यक असतो आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये समाज बदल हा लोकांच्या मार्फतच झालेला असणे आवश्यक आहे आणि लोकशाहीमध्येच लोकांचा सहभागातूनच खऱ्या अर्थाने शासन पद्धती ही चालवली जाते आणि त्याचबरोबर लोकांचा सामाजिक आर्थिक विकास हा साधला जातो आणि त्यामुळेच लोकांमध्ये गरिबी, जात, धर्म, लिंग अशा प्रकारचा भेदभाव राहत नाही आणि यासाठीच लोकशाही ही बळकट करणं हे अतिशय आवश्यक होतं. म्हणजेच संरचनात्मकदृष्ट्या भारताची एक वेगळी ओळख देशामध्ये निर्माण करण्यासाठी भारतात विविधता असूनसुद्धा एकता कशी निर्माण होईल या सगळ्या गोष्टीचा समावेश देशाच्या घटनेमध्ये, संविधानात, त्याचबरोबर उद्देशपत्रिकेतसुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येते. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही या 4 खांबावरच देशाची लोकशाही व्यवस्था कशी निर्माण करता येईल हा एक विचार आपल्याला भारतीय घटनेत आणि भारतीय संविधानात दिसून येते. आता लोकशाहीचा संरचनात्मक परिणाम कसा झाला आणि संरचनात्मक परिणामाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहे की ज्याच्यामुळे देशाची एकता आणि एकात्मता टिकून आहे. आजसुद्धा आपल्या देशाची एकता आणि एकात्मता टिकून आहे याची काही वैशिष्ट्येसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर भारतीय एकता आणि एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी कोणकोणती वैशिष्ट्य दिलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे. त्यामध्ये आज आपल्याला माहीत आहे की भारतातील प्रौढ मताधिकाराचं तत्त्व स्वीकारलेलं आहे. म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजेच मतदान करण्याचा. मतदानाच्या माध्यमातून, मतपेढीच्या माध्यमातून लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि कायदेमंडळात पाठवतात आणि आपले मत हे कायदेमंडळात व्यक्त करतात. म्हणजेच एक प्रकारे शासनात सहभागी होण्याचा लोकांना त्यामध्ये सहभाग मिळते. म्हणजे सरकार कोण निवडायचं आहे हे कोण ठरवते तर देशाची जनता ठरवते आणि त्यामुळेच काय होतं आहे मताधिकारामुळेच लोकांचा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा सहभाग निर्माण होत आहे. त्यानंतर देशामध्ये प्रादेशिक समतोल साधण्यासाठी
आता राष्ट्रीय स्तरावरच्या गरजा ह्या वेगळ्या असतात, स्थानिक स्तरावरच्या गरजा ह्या वेगळ्या असतात, राज्य स्तरावरच्या गरजा ह्या वेगळ्या असतात. आणि यासाठीच भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक गरजा भागवण्यासाठी आणि राष्ट्रीय गरजा भागवण्यासाठी त्या प्रकारची यंत्रणासुद्धा उभारलेली आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि 73व्या व 74व्या 1990 साली 73वी व 74वी जी घटनादुरुस्ती करण्यात आली, त्यामुळेच लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे अतिशय यशस्वीरित्या झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच केंद्र स्तरावर आपल्याला संसद दिसून येते, राज्य स्तरावर केंद्र स्तरावरचं कामकाज बघण्यासाठी केंद्र सरकार आहे, राज्य स्तरावरचं कामकाज बघण्यासाठी राज्य सरकार आहे आणि स्थानिक स्तरावरचं कामकाज बघण्यासाठी स्थानिक स्तरावर सुद्धा व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रादेशिक गरजा असो, राष्ट्रीय गरजा असो, ह्या तिथच्या तिथेच लोकांच्या सुटल्या जाव्यात म्हणूनच ही व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची संस्कृती वेगवेगळी आहे, भाषासुद्धा बोलीभाषासुद्धा वेगवेगळी आहे. देशाच्या संविधानात आपल्याला माहीत आहे की 22 प्रकारच्या भाषेचा उल्लेख दिसून येते आणि 22 प्रकारच्या भाषेला संविधानिक मान्यतासुद्धा दिलेली आहे. आणि आपल्या इथं जी प्रांतरचना झाली ही सुद्धा कशाच्या आधारावर झालेली आहे, तर भाषाच्या आधारावरच झालेली आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला माहीत आहे की विविध आयोग नेमलेले होते आणि या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपल्या देशाची रचना ही कशी केली आहे, प्रांताची रचना ही भाषावार केलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रत्येकाला आपल्या भाषेचा दर्जा राखण्याची आणि भाषेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी ही संविधानाने दिलेली आपल्याला दिसून येते. जसं महाराष्ट्र म्हटलं की मराठी भाषिक प्रदेश म्हणून ओळखल्या जाते, गुजरात म्हटलं तर गुजराती भाषिक प्रदेश म्हणून ओळखल्या जाते. म्हणजेच आज प्रदेशाची ओळख ही भाषेच्या आधारावर झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की प्रशासन चालवण्यासाठी उच्च पदस्थीय सेवा ज्या दिलेल्या आहेत, ज्याला आपण भारतीय प्रशासकीय सेवा म्हणत असतो, त्यामध्ये आलं IAS झालं, IPS आलं, IFS आलं, त्याचबरोबर IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इत्यादी सेवासुद्धा निर्माण करण्यात आल्या. या सेवा केंद्रीय स्तरावरच्या आहेत, त्याचबरोबर राज्य स्तरावरसुद्धा या सेवा काम करत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि राज्य स्तरावरसुद्धा आपल्याला माहीत आहे की राज्य स्तरावरसुद्धा प्रशासकीय सेवा ह्या अस्तित्वात आलेल्या आहे. केंद्राप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवा ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे राज्य प्रशासकीय सेवा असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजेच या अशा सेवाच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर काम करण्याची संधीसुद्धा मिळत आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेला ची जाणीव जागृती करण्यासाठी भारतात 1961 साली एक पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषदसुद्धा भरवण्यात आली होती. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या यासारख्या संकुचित प्रवृत्तींना कशा प्रकारचा लढा देऊन देशाच्या प्रगती कशा प्रकारे वाटचाल करता येईल, प्रगतीच्या दिशेने कशा प्रकारे वाटचाल करता येईल, या प्रकारचा विचार या परिषदेमध्ये घेण्यात आलेला होता. म्हणूनच ही परिषदसुद्धा अतिशय महत्त्वाची होती. त्याचबरोबर भारतीय संविधानात आपल्याला माहीत आहे की सध्याच्या परिस्थितीत 11 प्रकारच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की मूलभूत कर्तव्यांतून असो, मूलभूत अधिकारातून असो, उद्देशपत्रिकेतून असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असो, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून असो, भाषेच्या माध्यमातून असो, की जी पंचायत राज व्यवस्था आहे त्या माध्यमातून असो किंवा लोकशाहीच्या माध्यमातून असो, लोकशाहीमध्ये असलेल्या मतदान अधिकाराच्या माध्यमातून असो, आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता ही मोठ्या प्रमाणात बळकट झालेली आपल्याला दिसून येते. तर भारत देशाच्या संरचनात्मक परिणाम कसा प्रकारे झाला आणि ही संरचना निर्माण करण्यासाठी कोणते घटक कारणीभूत होते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला मानसिक परिणाम कोणते कोणते आहे, भारताच्या जडणघडणीत मानसिक परिणाम कोणकोणते झाले, ज्याच्यामुळे मानसिक प्रवृत्तीमुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यास मदत झाली, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे भारतीय एकात्मता घडवून आणण्यासाठी भारतासमोरची आव्हाने कोणती कोणती होती, स्वातंत्र्यानंतर कोणकोणती आव्हाने होती आणि त्या आव्हानाचा मुकाबला कशा प्रकारे केला, हे आपल्याला सगळं या पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचं आहे. धन्यवाद.